तर काल सुद्धा आपण बघितलं, कालचा दिवस सुद्धा खरं तर याच आंदोलनाने गाजलेला होता। आजच्या दिवशी सुद्धा कार्यकर्ते तितकेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते ते आमने-सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कराडला जेव्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यावेळेला सुद्धा कार्यकर्त्यांनी कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती। संतोष देशमुखांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या वतीने फाशी द्यावी, कराडला फाशी व्हावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय अनेक महिला आपल्याला रस्त्यावरती थांबलेल्या बघायला मिळतात। त्या ठिकाणी कराडला न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक महिला रस्त्यावरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दोन दृश्य सध्या आपल्या समोर आहेत। एकीकडे कराडच्या फोटोला चपलांचा मार दिला जातो, तर दुसरीकडे कराडला न्याय मिळावा यासाठी अनेक महिला रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जसा कालचा दिवस आंदोलनाने गाजला होता तसा आजच्या दिवशी सुद्धा अनेक घडामोडी सकाळपासून आपण घडताना बघतोय। ही काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत ज्या ठिकाणी कराड विरोधात जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला कराडचं पोस्टर फाडण्यात आलं, ती दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे अनेक महिला या रस्त्यावरती झोपलेल्या आहेत। कराडला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी अनेक महिला रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळतंय। ही काही दृश्य आपल्या समोर आहेत ज्या ठिकाणी दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होऊन आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती सध्या बघतोय। कराड समर्थक आणि विरोधक हे आमने सामने आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतात। कराडला फाशी व्हावी या मागणीसाठी अनेक कार्यकर्ते इथे घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत। आज सकाळपासूनच अनेक घडामोडी बीडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। तसंच पांगरी या कराडच्या गावामध्ये सुद्धा अनेक महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण काही दृश्य बघतोय, दृश्यांमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतो ज्या ठिकाणी वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर काढण्यात आलं तेव्हाची दृश्य आहेत। या गाडीमध्ये वाल्मिक कराड आपल्याला बघायला मिळतोय। तर अनेक ठिकाणी या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। वाल्मिक कराडला न्याय मिळाला पाहिजे, वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं होतं, त्यानंतर ही कारवाई केली जाते ती अन्यायकारक असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे कराडला फाशीच व्हावी, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जातो। त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 22 जानेवारीपर्यंत कराडची जी कोठडी आहे ती आता वाढलेली आहे। त्यानंतर वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी हे कार्यकर्ते आपल्याला करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे वाल्मिक कराडला न्याय मिळावा अशी मागणी या दुसऱ्या गटाकडून केली जाते। पांगरी या गावातली काही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी अनेक महिला मगासपासून जमलेल्या दिसत आहेत। वाल्मिक कराडला न्याय मिळावा यासाठी ही मागणी करताना आपल्याला महिला बघायला मिळत आहेत। वाल्मिक कराडला न्याय द्या अशी मागणी या ठिकाणी महिलांकडून केली जाते। आपण काही वेळापूर्वी आमचे रिपोर्टर या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळत नाही। महिला आक्रमक झालेल्या आहेत, पण या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त किंवा प्रशासनाचे कोणीही व्यक्ती या ठिकाणी बघायला मिळत नाहीयेत। आपण बघितलं होतं काल आणि आज दोन्ही दिवशी खरं तर आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। आक्रमक झालेले कार्यकर्ते हे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतायत। महिलांची संख्या या ठिकाणी लक्षणीय बघायला मिळते। पांगरी या गावातले आपण दृश्य पाहतोय। पांगरी या गावामध्ये वाल्मिक कराड यांना न्याय मिळावा या मागणीसाठी या सगळ्या महिला एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण काल सुद्धा बघितलं होतं वाल्मिक कराडची आई असेल, पत्नी असेल किंवा सून असेल, या सगळ्या महिला एकत्र आलेल्या होत्या। पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन दिवसभर केलं होतं। तर आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तसंच काहीचं वातावरण पांगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। पांगरीमध्ये अनेक महिला या रस्त्यावरती उतरल्यात।